पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी 128 जागांसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क जो आहे तो या ठिकाणी बजावलेला आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजित असतील किंवा पुतणे हे दोघं जे आहेत ते या ठिकाणी आपलं नशीब या निवडणुकीला आजमावताना पाहायला मिळत आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे आहेत। आप्पा, पुतणे असेल किंवा मुलगा दोनही आपले नशीब आजमावत आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उद्याचा निकाल लागेल। थेरगाव प्रभाग क्रमांक 24मधून माझे पुतणे निलेश बारणे आणि माझे चिरंजीव विश्वजित बारणे मोठ्या मताधिक्याने विजय होईल। त्यांनी स्वतः दोघांनी कामाच्या जोरावरती, लोकसंपर्काच्या जोरावरती या परिसरामध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे। महापालिका स्थापनेपासून या विभागामध्ये आमच्या घरातील परिवारातील नगरसेवक राहिलेला आहे। माझे थोरले बंधू महापालिका स्थापनेनंतर नगरसेवक होतो, त्यानंतर मी नगरसेवक होतो, त्याच्यानंतर निलेश नगरसेवक, आता विश्वजित देखील नगरसेवक होणार आहे। आणि कामातून त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केले, कामातून लोकांपुढे गेलेले। मला खात्री आहे या परिसरातला मतदार त्यांच्याबरोबर राहील। आपण तुम्ही खासदार की लढले, अनेक वर्ष नगरसेवक होता, ही वेगळी निवडणूक वाटते कारण की स्वतः मुलगा पुतण्या या रिंगणात उतरला होता, तुम्ही तुमचे डावपेच स्वतः खेळत होते, पण या दोघांना शिकवायला लागत होते ना। माझा पुतण्या 10 वर्ष या परिसरामध्ये नगरसेवक आहे, तिसऱ्यांदा नगरसेवक होणार आहे। माझ्या चिरंजीवासाठी मी पहिल्यांदा मतदान केलं। तो लहान आहे खरं तर, 2017मध्ये त्याची निवडणुकी लढवण्याची इच्छा होती, पण त्याचं वय बसत नव्हतं आणि आता तो निवडणुकीला सामोरं 2026ला जातो आहे। मला खात्री आहे तो निवडून येईल आणि एक चांगलं वातावरण या परिसरामध्ये आमच्या परिवाराचे सामाजिक हेतूने आम्ही काम केले, लोकांसाठी काम केले आणि मला खात्री आहे मतदार आमच्याबरोबर राहील। मग महायुतीच्या चर्चेमुळे कुठेतरी वेळ कमी मिळाला किंवा तुम्हाला उमेदवार कमी मिळाला असं वाटतंय का? नाही, शिवसेना भारतीय जनता पक्ष युती व्हावी या दृष्टिकोनातून मी स्वतः प्रयत्न करत होतो। अगदी शेवटच्या घडीला 2 तासापूर्वी आम्ही वेगळं लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही 60 उमेदवार दिले। तोच जर अगोदर निर्णय झाला असता तर 100च्या वर उमेदवार आम्ही दिले असते आणि ती तयारी आम्ही केली होती। ठीक आहे, काय हरकत नाही, जे झालं ते झालं, परंतु महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये निकाल लागत तर शिवसेनेची भूमिका ही निर्णायक राहील। मी कुठेतरी जास्त उमेदवार देऊ नये म्हणून इथं खेळी नव्हती ना भाजपकडून? नाही बघा, त्यांनी काय खेळी केली ते त्यांच्याजवळ। युतीचा धर्म पाळण्यासाठी आम्ही सातत्यानं या निर्णायक भूमिकेत होतो। माझे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे देखील सकारात्मक होते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील सकारात्मक होते, परंतु स्थानिक जे इथले पुढारी आहे किंवा स्थानिक जे आहेत ज्यांनी पक्ष सांभाळतात त्यांना युती नको होती असं मला वाटतं। नक्कीच आपण पाहिलं तर राज्यातून वरिष्ठ पातळीवरून युतीसाठी जी आहे ती सकारात्मक चर्चा होती, मात्र स्थानिक नेत्यांकडून या युती संदर्भात जे आहे ती कुठेतरी उदासीनता दिसली। त्यामुळे शेवटच्या 2 तासामध्ये आम्ही एकत्र लढलो नाही, त्यामुळंच मला जे आहे ते 60 जागावर केवळ जे आहे ते या ठिकाणी या उमेदवार जे आहे ते उभे करावे लागले, असं वक्तव्य जे आहे ते खासदार श्रीरंग बारणे यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।